आज मी माझ्यासाठी जेवणाला बघा काय बनवले. तर चवळीची भाजी आहे, भाकरी आहे बाजरीची आणि भात बनवला आहे. तर माझ्याकडं भाची आहे, पाहुणे आलेले आहे कारण आमच्या जाऊबाई गावी गेलेत आणि जाऊबाईंचा भाऊ, अशा आमच्या तिघांपुरतंच हे जेवण बनवलं आहे. आज कधी खूप कंटाळा नव्हता उठायचा. एक तर अंशू गावाला गेला तेव्हापासून तर कामात मनच नाही लागत आहे. घरात निघायला 6:20 झाल्या, त्यामुळे एकाच ठिकाणी मला 7:20 झाले. 7:20 नाही 7:26 झाला, तर दुसऱ्या ठिकाणी जाते ते 8च्या उरकलं पाहिजे. आज जरा जास्तच थकले होते. लिफ्टला काय झालं, आधीच लिफ्टची भीती वाटते आणि ह्या सोसायटीची लिफ्ट मला फार घाबरवते, फार म्हणजे फारच घाबरवते. स्लो बंद होते आणि दरवाजे कसे दाखवते हे असे. तर आज खूप गरमी होती. भरपूर लोकांचे गैरसमज आहेत की मी फ्रीमध्ये प्रोडक्ट मागवते केव्हा येतात, तर आता ना शॅडो फॅक्समध्ये आलेत नाही आईला प्रोडक्ट दाखवते. तर कामावरून जाऊन आल्यावरती खरं दमले होते, पण 2-4 दिवस झालं पिकअप होत नव्हते. काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे कुरिअर कंपनीला, त्या मग पिकअप होतच नव्हते. शेवटी त्यांनी एका दुसऱ्या कंपनीकडे ट्रान्सफर केलं. मग माझं एक पिकअप होतं तर ते द्यायला चालले, पण ज्या डिलिव्हरी प्रोडक्टच्या होणार होत्या ना त्या नाही झाल्या. झोपले होते तसे सुटून खाल्ले कारण ते पैसे मग परत माझ्या अंगावर येतील आणि इन्कम नसताना ते पैसे अंगावर येणं म्हणजे खूपच लॉसचं काम आहे. पिकअपच होईना झालेत. तर आता कुणी काही म्हणू, आपण ब्लॉगिंगला जमकर सुरुवात करायची आहे. अंगावरती माझ्या 9,36,000चं कर्ज आहे, मला आजच कळालं आहे घराचं लोन. आणि एक जोक सांगते तुम्हाला. मी घराचं कर्ज फेडते त्याला झालं 6 वर्ष आणि 6 वर्षात मुद्दल फक्त 42,000 रुपये त्यातनं कमी झालेली दिसते आणि 5 लाख व्याज घेतलं आहे आणि मी काढलं होतं 9,36,000. मग विचार करू शकता आपल्याला फायनान्स कंपन्या किती लुटत आहेत. त्यामुळं जे कोणी म्हणेल काही वेड्यासारखी व्हिडिओ बनवते त्यांनी कृपया यावं आणि माझं एवढं लोन क्लिअर करावं. हा जोक होता बरं का. लोन क्लिअर करावं माझं मलाच करायचं. चला आता झोपा काढायचे. 8 दिवस अंश पप्पा आणि अंश घरी नव्हते. अंश पहिल्यांदा मला सोडून गावी इतके दिवस राहिला. मला वाटलं नव्हतं हा पोरगा राहील एवढे दिवस, पण हा पोरगा राहिला चक्क मला सोडून. आपणच समजत असतो की आपल्याशिवाय कोणी राहू शकत नाही. खरं तर ह्या गोष्टीचं मला फार वाईट वाटते आणि छानही वाटते की मला सोडून राहिला. तर जसे हे लोक गावी गेलेत तसं माझं मन काही बनवून खायचं होत नव्हतं. पण आता आमची भाची होती, जाऊबाईंचा भाऊ होता, मग स्वयंपाक तर करावाच लागतो. तर आज काही करावं मला वाटलं नाही कारण आज भाची पण गावाला गेली होती. म्हणजे तिच्या हॉस्टेलला गेली आणि जाऊबाईंचा भाऊ पण ऑफिसला गेला होता. मग स्वतःसाठी काहीच नाही बनवलं. मस्तपैकी ब्रेड आणले आणि मला ब्रेड बटर फार आवडतात. ब्रेड बटर केले, चहा केला आणि एवढ्यावरच भागवलं. कारण मला एकटीला ना घरात मनच लागत नाही. आता हा व्हिडिओ अपलोड करते ना त्या दिवशी सगळे आलेले आहेत गावावरून आणि हे व्हिडिओ मी रोज थोडा 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 असा बनवत होते 8 दिवस आणि मग आज अपलोड करते. आज सकाळीच आलेत ते, म्हणजे पूर्ण मागच्या शनिवारी गेले होते आणि आज सोमवारी हे लोक आलेत, म्हणजे 8 दिवसापेक्षा जास्त राहिले हे. मग कसं मी काढले असतील 8 दिवस. हो का. आता मामा सोबत सगळे खाणं फणस पण सकाळ नाही झाली, मला झोपू द्या आता. पप्पा कुठे? पप्पा कुठे? पप्पा येतो ना. तू का आला पुढं? काय तू का आला मग? तर एवढ्या दिवसाने आमचे पतिदेव आलेत गावावरून आणि गावावरून येताना वांगे आणलेत हिरवे हे. मग आता हे खारे वांगे बनवावे म्हटलं, कारण छान गावच्या मळ्यातले आहेत यांच्या ताईच्या, त्यामुळं. तर आता हे आणलेलं सामान जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवते. लिंबू आहेत, मला या लिंबूचा फ्लेवर फार आवडतो. त्यानंतर आमच्या शेजाऱ्यांनी सकाळी जांभळं आणून दिली आणि काल की परवा आमच्या भाचीने येताना करवंद आणली होती गावाकडची. तर सध्या गावाकडच्या वस्तू खूपच छान छान खायला मिळतात. लहानपणीच्या आठवणी आहेत आणि आता अंशचे बुक्स नवीन येतील, त्यामुळे हे उरलेला पसारा आहे ना हा आवरून ठेवणं फार गरजेचं आहे. नको असलेल्या वस्तू या फेकून देणं गरजेचं आहे. हे सामान आमच्या जाऊबाईंचं आहे, माझं नाही, अजून त्यांनी नेलं नाही. मजा आली का गावाला?
मला सोडून राहून. पैसे पण मिळाले. कोणी दिले? हे पद्धतीने अजून हे वाले भंगारवाल्याने एक्स्ट्रा दिले मला. भंगारवाल्यानी? कोणाचं भंगार विकलं तू? मी नाही, मग त्यांनीच दिले एक्स्ट्रा मला 10 रुपये. पण असं कोणाचे पैसे घ्यायचे नसतात सांगितलंय ना. त्यांनीच दिले. पण घ्यायचे नाही ना. का घेतले? मम्मी देते का तुला पैसे? कधी देते? काय करतो तू त्या पैशाचं? सांग सांग. हा पण पैसे का घेतले मग? मी नाराज आहे आता. पायाला लावायचं नाही, मोरी असतो तो. नमस्कार करून टाक त्याला. अजिबात बोलायचं नाही माझ्याशी. पैसे घ्यायचे नाही सांगितलेत ना छोट्या पोरांनी. नको म्हणायचं ना त्यांना पैसे. तर आता हे सगळे आले. आता सकाळपासनं मी आवरावरीतच अख्खा दिवस गेलाय. म्हणजे हे सगळं साफसफाई करून घेतली, असे घासून घेतल्या बरण्या, कारण आता हे कोणी नव्हते म्हणून सगळं राशन खाली झालं. राशन खाली झाली की मला फार भारी वाटतं, कारण मला बरण्या घासायला मिळतात. आणि हे असे भांडे वगैरे घासून ठेवलेत. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि खूप दिवसांनी खाली असणारं फ्रीज माझं आता भरलं आहे गच्च. आता फक्त भाज्या आणणं बाकी आहे. आणि हो, मस्त मस्त कैऱ्या. तोंडाला पाणी सुटलं बाबा माझ्या. चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.